नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. इंडियन एअरफोर्स भरती 2024 तर पहा मित्रांनो, इंडियन एअरफोर्समध्ये म्युझिशियन बँड्समनची जी आहे मित्रांनो भरती निघालेली आहे संगीतकार या पदासाठी. ठीक आहे. आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त मित्रांनो 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि इंडियन एअरफोर्स या भरतीचे जे फॉर्म आहे 22 मे 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 जून 2024 आहे. तर चांगली जी आहे मित्रांनो हे भरती निघालेली आहे इंडियन एअरफोर्सची संगीतकार पदासाठी. ठीक आहे. तर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय आहे, या भरतीमध्ये जे आहे मित्रांनो वयोमर्यादा किती आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड होणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणती इव्हेंट आहे, उंची किती लागते, छाती किती लागते, तर संपूर्ण माहिती तुम्हाला इंडियन एअरफोर्स या भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आल्या, तर तुमचा जन्म या ठिकाणी 2 जानेवारी 2004 ते 2 जुलै 2007च्या दरम्यान असला पाहिजे. एवढं या भरतीमध्ये इंडियन एअरफोर्समध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इंडियन एअरफोर्स या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. भारतीय वायुसेना इन्व्हाइट्स अनमॅरिड इंडियन मेल अँड फिमेल कॅन्डिडेट टू अपियर इन रिक्रुटमेंट रॅली फ्रॉम 3 जुलै 2024 टू 12 जुलै 2024 ॲट ASC एअरफोर्स स्टेशन कानपूर उत्तर प्रदेश अँड 7 ASC नंबर कॅबन रोड बेंगलुरू कर्नाटका टू जॉईन द IAF इंडियन एअरफोर्स ॲज अग्निवीर वायू म्युझिशियन. ठीक आहे. तर संगीतकार पदासाठी मित्रांनो हे भरती सुरू आहे. आणि भरतीची जी तारीख आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, 3 जुलै 2024 ते 12 जुलै 2024च्या दरम्यान ही भरती प्रक्रिया असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी, तर ही जी आहे मित्रांनो संपूर्ण जाहिरात आहे इंडियन एअरफोर्स या भरतीची. तर या भरतीमध्ये तुम्हाला सर्वात आधी सिलेक्शन प्रोसेस मी दाखवून देतो की या भरतीमध्ये सर्वात आधी काय होणार आहे, लेखी परीक्षा होणार आहे की फिजिकल होणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर. तर सिलेक्शन प्रोसिजर सर्वात अगोदर जे तुमचं होणार आहे मित्रांनो, यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी इंग्लिश रिटन टेस्ट. तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये तुमची टेस्ट असणार आहे. तर तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट हू क्वालिफाय proficiency test in playing musician instrument will be subject to English written test. The written test will be objective type and question paper shall be English. Answer are to be annotated on OMR sheet. Detailed procedure shall the explain before conduct of the examination. Duration of the written test will be 30 minutes. त्याचबरोबर पहा मित्रांनो 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 30च मिनिट तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर मॅट्रिक्युलेशन 10वी CBSEचा सिलेबसवर मित्रांनो हे प्रश्न येणार आहे परीक्षेला. इंग्लिशचेच प्रश्न या ठिकाणी 30 विचारले जाणार आहे. कॅन्डिडेट्स आर टू क्वालिफाय इन इंग्लिश पेपर. रिझल्ट ऑफ रिटन टेस्ट शॉल बी डिक्लेअर ऑन द सेम डे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो 10वीच्या या ठिकाणी सिलेबसवर मित्रांनो हा पेपर असणार आहे 10वीच्या लेवल ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये जे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंगने एक लक्षात ठेवा. आणि तुमचा जो पेपर आहे हा OMR शीटवर होणार आहे. जसं महाराष्ट्र पोलीस भरतीचा पेपर आहे तिथे 4 राहते मित्रांनो, ते 4 गोलपैकी 1 गोल करावं लागतं आपल्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे पेपर असतो, निगेटिव्ह मार्किंग नाही एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्हाला चुकी वगैरे पेपरमध्ये मारायचे, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही, निगेटिव्ह मार्किंग असते तर आपले जे प्रश्न बरोबर असते ते मायनस झाले असते. ठीक आहे. तर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही मित्रांनो, जास्त चान्सेस आहे या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फिजिकल होणार आहे. तर यामध्ये फिजिकल किती आहे, तर 1600 मीटर रनिंग आहे. आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 7 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे आणि महिला उमेदवारांना 8 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये
इव्हेंटचा जर बघितलं तर पुरुष उमेदवारांसाठी तुम्ही बघू शकता पुशअप यामध्ये मारावं लागणार आहे 10 एका मिनिटामध्ये. त्याचबरोबर 10 सिटअप मारावं लागणार आहे एका मिनिटामध्ये. 20 स्क्वॉट मारावं लागणार आहे एका मिनिटामध्ये. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी 10 सिटअप 1.5 मिनिटामध्ये मारावं लागणार आहे. 15 स्क्वॉट महिला उमेदवारांना एका मिनिटाच्या अंदर मारावी लागणार आहे. ठीक आहे. तर एवढं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल आहे इंडियन एअरफोर्स या भरतीमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर पहा मित्रांनो शैक्षणिक पात्रता यामध्ये 10वी आपण उत्तीर्ण असलं पाहिजे. त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी उंचीचा जर आपण विचार केला तर पहा या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते. छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षण 10वी पास, संगीत अनुभव प्रमाणपत्र असलं पाहिजे, तुमच्याजवळ सर्टिफिकेट असलं पाहिजे. ठीक आहे. तेव्हाच फॉर्म भरता येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या भरतीमध्ये जे आहे हे वाद्य जे या ठिकाणी वाजवून दाखवता आले पाहिजे. पाहू शकता तुम्ही पहिल्या लिस्टमध्ये कॉन्सर्ट, फ्लूट, पिकोलो हे सुद्धा तुम्हाला वाद्य वाजवता आलं पाहिजे. दुसरं पहा ओबाई हे सुद्धा तुम्हाला वाद्य वाजवता आलं पाहिजे. तिसरं म्हणजे यापैकी कोणते तुम्हाला वाजवता आलं पाहिजे वाद्य या भरतीमध्ये. तिसरं यामध्ये क्लेरिनेट इन EB आहे. त्याचबरोबर चौथं यामध्ये सॅक्सोफोन आहे. पाचवं यामध्ये फ्रेंच हॉर्न आहे. त्याचबरोबर 6वं वाद्य यामध्ये ट्रम्पेट आहे. 7वं वाद्य यामध्ये ट्रॉम्बोन आहे. त्याचबरोबर 8वं जे वाद्य यामध्ये बॅरिटोन आहे. त्याचबरोबर 9वं जे वाद्य या भरतीमध्ये ते आहे या ठिकाणी युफोनियम. त्याचबरोबर 10वं जे वाद्य आहे ते आहे बेस. ठीक आहे. त्याचबरोबर या B लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता कीबोर्ड आहे हे सुद्धा तुम्हाला वाजवता आलं पाहिजे. त्याचबरोबर गिटार आहे हे सुद्धा तुम्हाला वाजवता आलं पाहिजे. त्याचबरोबर व्हायोलिन आहे हे सुद्धा तुम्हाला वाजवता आलं पाहिजे. त्याचबरोबर पर्क्युशन ड्रम्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी वाजवता आलं पाहिजे. ऑल इंडिया क्लासिकल इन्स्ट्रुमेंट तुम्हाला या ठिकाणी वाजवता आलं पाहिजे. तर यामधलं कोणतंही तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी वाद्य वाजवून दाखवावं लागणार आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ही जी भरती आहे मित्रांनो अग्निवीर अंतर्गत येते इंडियन एअरफोर्सची. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी पगार किती मिळणार आहे तर पहिल्या वर्षी तुम्हाला या ठिकाणी पगार मित्रांनो 30,000 मिळणार आहे. त्यातला 21,000 तुमच्या खात्यामध्ये येणार आहे इन हँड. त्याचबरोबर तुमचा जो आहे मित्रांनो 9,000 रुपये जमा असणार आहे अग्निवीर कार्पस फंडमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 33,000 पगार मिळणार आहे आणि तुमचे 23,000 खात्यामध्ये येणार आहे. 23,100 आणि तुमचा 9,900 रुपये या ठिकाणी अग्निवीर कॉर्पस फंडमध्ये राहणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला पगार 36,500 मिळणार आहे आणि तुमच्या बँकेत जे मित्रांनो 25,550 येणार आहे तिसऱ्या वर्षी पगार. त्याचबरोबर तुमचा जो अग्निवीर कार्पस फंडमध्ये 10,950 रुपये जमा होणार आहे आणि चौथ्या वर्षी तुम्हाला पगार मिळणार आहे मित्रांनो 40,000. तर 40,000 तुम्हाला चौथ्या वर्षी पगार मिळणार आहे आणि 28,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर तुमचं जे मित्रांनो अग्निवीर कार्पस फंडमध्ये जवळपास मित्रांनो 12,000 रुपये जमा राहणार आहे. ठीक आहे. तर टोटल मित्रांनो तुमचं जेव्हा हे संपूर्ण तुम्ही जे आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता संपूर्ण तुमची ड्युटी झाल्यानंतर मित्रांनो 5.2 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. फंडचे टोटल तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोटल कंट्रीब्युशन इन अग्निवीर कार्पस फंड आफ्टर 4 इयर. तर 5 लाख मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. तर चांगली मित्रांनो ही भरती निघाली इंडियन एअरफोर्सची. तर ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही जे मित्रांनो 22 मे पासून फॉर्म भरू शकता या भरतीचे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे इंडियन एअरफोर्स या भरतीची. शेवटची तारीख 6 जून 2024 आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेट्ससाठी. तर आजच्यासाठी मित्रांनो इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.